नमस्कार. मी अरविंद आठले. आज एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. कुंडलिनी योग काय आहे यासंबंधी जी काही माझ्या माहितीत जी काही माहिती आहे ती जास्तीत जास्त आपल्याला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी पूर्वी उल्लेख केलेला होता की नागपूरचे श्रीयुत ब.स. यरकुंटवार, डॉक्टर यरकुंटवार यांचा प्रचंड अभ्यास या विषयावर होता आणि अप्रबुद्धांच्या विषयीसुद्धा बराच उहापोह आपण या विषयावरचा केलेला आहे. हे काही माझं या विषयावर पहिलंच भाषण असं आहे असं नाही. तरी जास्तीत जास्त माहिती तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. यातले समज, गैरसमज, यातले फायदे तोटे याविषयी आपण बोलूया. कारण हल्ली बरीचशी दुकानंही निघालेली आहेत कुंडलिनी जागृतीची आणि यासंबंधी मी तुम्हाला मुद्दाम धोका कुठे आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कुंडलिनीची व्यवस्थित शास्त्रीय माहिती घ्या. अनेक वेळा मी पाहिले पॉम्पलेट वाचून या ठिकाणी कुंडलिनी जागृत करून देण्यात येते वगैरे. मी स्वतः ही पॉम्पलेट माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहेत आणि अशावेळी वाईट वाटतं की खरंच या लोकांना ही कुंडलिनी समजली आहे का? उठसूट कोणालाही रस्त्यावरच्या माणसाला बोलून दे तुझी कुंडलिनी जागृत करतो, इतकं काही खरंच सोपं आहे का? कुंडलिनीचा अर्थच दुर्दैवाने समजत नाही असं मला वाटतं. या ठिकाणी काहीतरी भ्रामक समजुती, आरडाओरडी, वेगवेगळ्या अंगविक्षेप आणि हे झाले की कुंडलिनी जागृत झाली असं समजण्याची एक प्रवृत्ती दुर्दैवाने वाढते आहे. हा धोका तुम्हाला समजावा यासाठी मी हे व्याख्यान देतो आहे. वस्तुस्थितीत कुंडलिनी योग ही संज्ञा काहीशी अव्यवस्थित आणि भ्रामक आहे. योग म्हणजे जीव आणि परमात्मा यांचं ऐक्य ही मूळ गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. योगाचे प्रकार किती? साधारणपणे 4 प्रकार असू शकतात असं अप्रबुद्धांचं जे प्रतिपादन आहे हे मी तुम्हाला पूर्वी सांगितलेलं आहे की जीवात प्राण, मन, वाणी आणि बुद्धी या 4 शक्ती आहेत. यापैकी कोणत्याही एकाच्या द्वारा हे ऐक्य घडू शकतं. जीव आणि शिव यांचं, जीव आणि परमात्मा, जीव आणि शिव हे सगळे वेगवेगळे त्यासाठी पर्यायी शब्द आहेत. तर प्राणदृष्टीत हठयोग, मनोदृष्टीत राजयोग अथवा ध्यानयोग, वाग्दृष्टीत मंत्रयोग आणि बुद्ध्यदृष्टीत ज्ञानयोग हे प्रमुख योगाचे 4 प्रकार आहेत. यातल्या कुठल्याही प्रकाराने ही कुंडलिनी शक्ती आपल्या शरीरात जी वास करते आहे ती जागृत होऊ शकते. तुम्ही एक साधारण पाहिलं असेल, माझं हे निरीक्षण आहे की सरपटणारे प्राणी आहेत, हळूहळू ते जसे ते उभे राहायला लागले, त्यांचा पाठीचा कणा जसा सरळ व्हायला लागला तसतशी त्यांची बुद्धी वाढायला लागली. सरपटणाऱ्या प्राण्यानंतर मग उभे राहणारे प्राणी किंवा माकड किंवा या योनी आहेत. ह्या सरपटणाऱ्या प्राण्यांपेक्षा जास्ती बुद्धिवान तुम्हाला दिसतील. त्याही पुढे जाऊन माणूस उत्पन्न झाला जो पूर्णपणे आपल्या पायांवर उभा राहतो आणि त्याचे पुढचे जे पाय पूर्वी असले, आपण माकडाच्या योनीतून आलो असं म्हणतो आहे, मी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, परंतु जेव्हा तो जसा सरळ व्हायला लागला तसतसा तो बुद्धिवान व्हायला लागला. कुंडलिनीचा माझा स्वतःचा अनुभव आहे की ज्या क्षणी शक्तिपात होतो त्या क्षणी ही कुंडलिनी आपल्या मूलाधारापासून सहस्रारापर्यंत एका रेषेत सरळ परपेंडिक्युलर तिची अवस्था ती धारण करते. आम्ही माझ्या अनुभवाने सांगतो आहे तुम्हाला. आणि जेवढा ते होईल तेवढा तो माणूस अधिक बुद्धिवान, तो योगी होईल. आत्मा परमात्मा यांचा संयोग घडवण्याची त्याची ताकद या क्षणी उभी राहील. तर योगामध्ये कुंडलिनी जागृत होऊन ऐक्य साधते तो कुंडलिनी योग असं आपण एक ढोबळ व्याख्या करूया. ऐतिहासिक दृष्टीने जर पाहिलं तर मध्ययुगामध्ये हठयोग आणि तंत्रयोग यांनी कुंडलिनी जागृतीच्या
प्रक्रियेवर फार भर दिलेला आहे. सारी साधना त्याच्यावर त्यांनी उभी केलेली आहे. तरी ही परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे असं निश्चित अनुमान गणपती अथर्वशीर्षाच्या एका निर्देशावरून करता येईल. त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यं त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं असा उल्लेख एकाकी जरी वाटला तरी तो पूर ओसरून गेल्यानंतरच्या खुणांप्रमाणे वैदिक वाङ्मयात शोभतो असंच म्हणावं लागेल. त्याच्या जोडीला तैत्तिरीय आरण्यक, अथर्वसंहिता आणि इतर काही प्राचीन उपनिषद यात अप्रत्यक्षपणे जरी असला तरी कुंडलिनीचा उल्लेख असल्यामुळं तंत्रग्रंथातील संस्कृत टीकाकारांनी दाखवलंच आहे. युगविषयक उपनिषद ही प्राचीन म्हटली, अतिप्राचीन जरी म्हटली तरी त्यात कुंडलिनी योगाबद्दल सर्व काही सविस्तर आलेलं आहे. नाथसंप्रदायाचं वाङ्मय आणि तंत्रवाङ्मय यातला पुष्कळचा भाग हा उपनिषदावरून आलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सर्व वाङ्मयात नाड्यांच्या संख्या, त्यांची नावं, त्यांची स्थानं इत्यादीबद्दल विरोधाभास भरपूर आहेत आणि ती गुंतागुंत सोडवणं आज जरी अशक्य आहे. पण पुढे मागे ज्ञानदेवांसारखा एखादा योगीराज अजून एखाद्या ज्यावेळी प्रकट होईल तो पुन्हा सर्व व्यवस्था लावेल आणि हा विरोधाभास दूर करेल हे असंभवनीय नाही, निश्चित असं घडू शकेल. आता शरीराच्या माध्यमाद्वारा ही प्रतिक्रिया व्हायची असल्यामुळं ही प्रक्रिया ही जरी बायोलॉजिकल वाटत असली तरी शरीरातील धातू आणि अवयव यांचा भाग त्यात पुष्कळ असल्यामुळं वाईड स्पेक्ट्रम ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीच्या खेळासारखी वाटत असली तरी प्रामुख्याने ही शक्ती ही अतिंद्रिय आहे. त्यामुळे काही लोकांचा आधुनिक शरीरशास्त्राची या प्रक्रियेचा पूर्ण मेळ घालण्याचा जो प्रयत्न आहे तो एकांगी, अपुरा आणि दिशाभूल करणारा आहे असं म्हटलं पाहिजे. ही शरीराच्या कण्याला धरून आहे यात शंका नाही, पण तू कण्यात ती वसत नाही हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. ज्या नाड्यांशी कुंडलिनी प्रकृतीचा घनिष्ठ संबंध आहे त्या स्थूल अन्नमय देहाच्या कोणत्याही अवयवाच्या त्या सूचक नाहीत. अन्नमय शरीराचा त्याग आश्रय करून राहणारा जो प्राणकोश, प्राणमय कोश, त्यातला वहनमार्ग म्हणजे नाड्या. आणि कित्येक योगोपनिषदांमध्ये आणि गोरक्षनाथांच्या नावावर प्रसिद्ध असलेल्या योगमार्तंड या छोट्याशा ग्रंथात प्राणवाहिन्या, प्राणमार्गा इत्यादी जे शब्द नाडी वर्णनात आले आहेत ते यथार्थ आणि स्पष्ट आहेत. कंद, लिंग इत्यादी नाड्यांशी संबंधित असलेले जे अवयव येतात तेही प्राणमय कोशाची रचना सांगणारे आहेत. तेव्हा प्राणमय कोशातील प्राणशक्तिमय प्रवाह स्थूल अन्नमय कोशात व्यापार करीत असल्यामुळं इडा, पिंगला आणि सुषुम्ना यांचं वर्णन त्याच्या व्यापाराशी एकरूप सांगितलेलं आहे हे वाचकांनी लक्षात घेण्यासारखं आहे. त्यात डावी, उजवी, पूर्व, पश्चिम अशा बाजू आहेत. या दोन्हीचा मध्यभाग ॲक्सिस मूलभूत आहे. भ्रूणशास्त्र, प्रकृतीशास्त्र, धातुकणशास्त्र इत्यादी जे प्रयोग झाले त्यांचा आढावा घेऊन डावी, उजवी बाजू आणि पूर्व पश्चिम बाजू यांची वैशिष्ट्ये सांगण्याजोगी असली तरी आपण इथे विस्तार असल्यामुळे या ठिकाणी सांगणार नाही. मागे मी तुम्हाला सांगितलं, मी जे काही व्याख्यानं एकूणवारांच्या विषयांवर दिली ती लोकांच्या डोक्यावरून गेली. त्यामुळे फार क्लिष्ट सांगत बसण्यात काही अर्थ नाही. शक्यतो तुम्हाला समजावं, शक्यतो तरीही हा शब्द मी वापरतो की शक्यतो ती तुम्हाला समजावीत अशी इच्छा आहे. तर आता याच्यामध्ये पुढचा विचार आपण करूया. कुंडलिनीचं प्रदक्षिण उद्बोधन जरी झालं अथवा तिची वेडी व्याकृती जरी जागृती झाली तरी प्रथम विकृतींना तोंड द्यावं लागतं. म्हणून षटक्रिया तुम्हाला आल्या पाहिजेत. शरीरात होणाऱ्या विकृती दुरुस्त करता तुम्हाला आल्या पाहिजेत. शरीर शुद्ध असलं पाहिजे. ते अशुद्ध असेल तर ती शक्ती तुम्हाला पचणार नाही. हा भाग तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्या पूर्वजांनी स्पष्ट सांगून हे याबद्दल सांगितलेलं आहे. या दृष्टीनं ज्ञानदेवांच्या 6व्या अध्यायातील कुंडलिनी जागृतीचं जे रेखीव वर्णन आहे ते अत्यंत मननीय आहे. मूलबंधानं कोंडला जाऊन खवळलेला अपान वायू बालपणापासूनची सर्व घाण बाहेर काढतो
आणि शरीरशोधन करतो आणि त्या वायूच्या आघातानं कुंडलिनी जागृती होऊन तीही शरीर खाऊ लागतं, असं श्री ज्ञानदेवांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. 6व्या अध्यायात हे सर्व आलेलं आहे. तो योग आणि आधुनिक मनोविश्लेषण यांचं मर्म सांगणार आहे. जो मूळबंधे कोंडला अपानू माघवता मुरडला, तो सवेची वरी साकडला धरी फुगू क्षोभलेपणे माझे, उवा इला ठाई गाजे मणिपुरेशी झुंजे राहुनिया. असं बरंचसं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी या ठिकाणी केलेलं आहे. तेव्हा हे सगळं वर्णन पाहिलं तर कुंडलिनी ही स्वयंभूपणे शरीर आणि मन याच्यातून खवळून उठते. ती वेगळी आहे. हे शरीर सुटलं तरी कुंडलिनी राहणार आहे, हा भाग तुम्ही विसरू नका. तेव्हा ती आत्मतंत्र सेल्फ डायरेक्टेड आहे. मुद्दाम हे एरकुंटवारांचे काही शब्द अतिशय गहन, अर्थ समजायला अत्यंत कठीण असे असले तरी तिच्या प्रक्रियेपेक्षा तिला अडवणाऱ्या शरीरमनाच्या विकृती जास्त तिला आढळ करतात. तेव्हा ह्या विकृती टाळणं फार आवश्यक आहे. या विषयावर स्वतंत्रपणे आपण मागे बोललेलो आहे. तुम्ही हे जुने माझे जे काही भाग आहेत हे काढून पहा मुद्दाम. याची यथार्थ ज्ञानसंग्रहणाची पात्रता या ठिकाणी आपल्याला येते आणि हे ज्ञानदेवीवरून स्पष्ट होते. योगाभ्यासाकरता अगोर षटक्रियाद्वारा शोधन करण्याची गरज आहे. जी पद्धती भारतीयांमध्ये आहे, या षटक्रियांचं वर्णन आपण मागे केलेलं आहे. प्राणायामाचं वर्णन आपण केलेलं आहे. हे सगळं मुद्दाम पुन्हा पुन्हा आपण ऐका की जागृत होणाऱ्या कुंडलिनीचे संभाव्य अडथळे आपण त्यासाठी आधी नाहीसे केले पाहिजे. नुसत्या डोक्यावर हात ठेवून काहीतरी मंत्रशब्द बोलून असं होत नाही. प्रचंड कष्ट लागतात त्यासाठी, अत्यंत तयारी लागते. आणि ज्या काही विकृती जर उत्पन्न झाल्या तर तुमच्या गुरुमध्ये ती ताकद असावी लागते त्या विकृती दूर करण्याची. इतकं सोपं नाही आहे. कोणाच्याही आश्वासनांना बळी पडू नका, हे मी मुद्दाम वारंवार सांगतो आहे तुम्हाला की धौतीपासून त्राटकापर्यंत षटक्रियांपुढे या दृष्टीने पाहण्यासारखं आहे. ज्ञानदेवानी साधकाते भेडसावी परी बिहावेना या प्रकार सावध होऊन मुद्दाम जो धीर दिला आहे तो पद्धतशीरपणे कुंडलिनी जागृत करणाऱ्यांना उद्देशून जसा आहे तसाच अकल्पितपणे तिची जागृती झालेल्यांनाही आहे. अकल्पितपणे होऊ शकते अशी उदाहरणं आहेत. कल्पितपणे जागृत झाल्यामुळं मूळ सुदृढ असलेल्या व्यक्ती कशा खालावून जातात याचं उदाहरण योगी अरविंदांचे योगगुरू आहेत. लक्षात घ्या त्यांची पात्रता किती असेल. विष्णू भास्कर लेले यांचं उदाहरण आहे. त्यांचा अभ्यास वेगळा होता, पण पूर्वजन्मींच्या संस्कारामुळे त्यांची कुंडलिनी जागृत झाली आणि मूळची बळकट अंगकाठी ढासळली. नारायण महाराज केडगावकर यांनी त्यांना आपल्याजवळ ठेवून घेऊन ती शांत केली आणि मग ते पूर्ववत झाले. अत्यंत अधिकारी माणूस तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे, लेचापेचा उपयोग नाही. कोणत्याच प्रकारचं पूर्वज्ञान नसलेल्या एका ऑस्ट्रेलिया ग्रहस्थाचं वर्णन आहे की आतून वाटलेल्या बळकट प्रेरणेनं त्यांनी त्राटकाचा अभ्यास केला. त्याची कुंडलिनी जागृत झाली, हृदयापर्यंत ती चढली. पुढे तो आजारी झाला आणि हृदय बंद करून वारला. परमार्थ मार्गात अपान वायूच्या शोधनाचं मूलभूत महत्त्व आहे. कुंडलिनी योगात तर ते नक्की आहेच आहे. तेव्हा या दृष्टीने तुम्ही कुंडलिनी करता पाहिलं पाहिजे. माणसातला पशु जागृत करण्याचा प्रभावी मार्ग हा कुंडलिनी योग आहे. तुमच्यातला पशु मारू शकतो, तुम्हाला देवत्व आणू शकतो, इतका महत्त्वाचा हा कुंडलिनी योग आहे. परंतु हे सगळं परंतु जे आहे हे फार क्लेशकारक आहे. तेव्हा या दृष्टीने या मार्गाकडे पाहणं आवश्यक आहे. आता सुषुम्ना मार्ग हा कसा आहे हे तुम्हाला सांगितलं. इडा पिंगला पूर्व पश्चिम ही जागृत झाल्यानंतर मधली सुषुम्ना जागृत होते आणि ही सुषुम्ना एक एक चक्र वर करत मूलाधारापासून एक एक चक्र वर करत करत या ठिकाणी येते आज्ञाचक्र आणि नंतर ती सहस्रारात जाते. ही सगळे चक्रांचे वेगवेगळे अनुभव येतात.
या षटचक्रांची, षटचक्र भेदन म्हणून एक स्वतंत्र योग प्रक्रिया आहे. या षटचक्रांना कसं जागृत करावं याची एक स्वतंत्र योग प्रक्रिया आहे. ते ती मूलाधारापासून ओंकाराचा आघात एक एक चक्रावर करत 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 वर इथे सहस्रारापर्यंत यायचं असतं. तेव्हा ही क्रिया ज्यांना माहिती आहे त्यांच्याकडून तुम्ही शिका. असं वाचून मी सांगितलं म्हणून तुम्ही ते करून बघू नका. हा सगळा मार्ग हा शूरांचा आहे. प्रत्येक संतांनी हे म्हटलेलं आहे की हरिका मार्ग हा शूरों का मार्ग. लेचापेच्या माणसांचं हे काम नाही. त्यातले काही असे अनुभव येतात की जीवावर उठण्याचे अनुभव येतात आणि त्या क्षणी जर तुमचा तोल ढळला, गुरुची निष्ठा ढळली, तर तुम्ही गेले कामातून. हा धोका तुम्ही विसरू नका. हा वारंवार मी माझा याचं उद्दिष्टच ते आहे की या मार्गातले धोके जाणं, या मार्गातलं गुरुचं स्थान जाणं, या मार्गातल्या अधिकारी पुरुषांचा अधिकार जाणं आणि मग त्याप्रमाणे वागा. केवळ तुम्हाला वाटलं कुठलं तरी अट्रॅक्शन, काहीतरी पुस्तकात वाचलं, अमुक एक याने अमुक म्हटलंय, तमुक यांनी तमुक म्हटलं आणि तुम्हाला त्याचं आकर्षण उत्पन्न झालं, कामाचं नाही. एक मी मुंबईत असं उदाहरण पाहिलेलं आहे की शरीराचा लोळागळा होऊन गेला त्या ग्रस्ताचा, कुंडलिनी शक्ती पचवू नाही शकला. असं होऊ नये. अर्थात काही लोक जे करतात त्यांच्यात मुळातच शक्ती नसल्यामुळे तुमच्यात ती शक्ती येणार नाही आणि तुम्हाला त्रास होणार नाही, ही गोष्ट वेगळी. पण मानसिकरित्या तुम्ही फसता ना, त्याचं काय? तेव्हा तुम्ही अतिशय सुयोग्य माणसाकडे जा. हे सुयोग्य माणसं कधी आपला प्रचार करीत फिरत नाहीत, हे लक्षात ठेवा. तेव्हा अशा ठिकाणी जा की जिथं तुमचं चीज होईल, जिथं तुम्ही नंतर काही तुम्हाला अडचणी आल्या तर त्या अडचणींकडे पाहिलं जाईल, त्या अडचणींवर उपाय होतील. त्यासाठी तर गुरु आहे. नंतर तुम्हाला हवाली करून दिलं आणि मग तुम्ही आता करा काय, ते आमचा मार्ग संपला, आम्ही तुमची झाली जागृत करून दिली म्हणजे धक्का दिला फक्त. अशी सगळी चक्चक्र जागृत करून नाही दिलेली, हे विसरता तुम्ही. ज्यांनी अनुभव घेतला त्यांनी हे पाहावं स्वतः की खरोखरच आपली जागृत झाली असेल तर 7 चक्रांचे अनुभव वेगवेगळे जे आहेत ते येतात का नाही येतात. शरीराच्या कण्याची हालचाल काय असते ह्याचा अभ्यास आला पाहिजे. कुंडलिनीच्या जागृत करून देणाऱ्यांना माझा विरोध नाही आहे, परंतु त्यांनी त्यांचं पुढचं बाळणपण त्या साधकाचं सगळं करू शकण्याची त्यांच्या ताकद पाहिजे. नुसती मी तुमच्या आधी शरीरशुद्धी करून देतो, मग तुम्हाला मंत्र देतो, मग अमुक करतो, मग तमुक करतो, अशा कुठेतरी फाचा भरून तुम्हाला केवळ शिष्य जमा करणं एवढं तुमचं काम नाही आहे. दुर्दैवाने आज हे होते समाजात आणि चांगला सुशिक्षित समाज याला बळी पडतो. तुम्हाला मुक्ती मिळवून देणारे सुद्धा लोक आहेत, पैसे घेतात, अमुक इतके लाख द्या आम्ही तुम्हाला मुक्ती मिळवून देऊ, आणि हे आपले सुशिक्षित लोक त्याला फसतात. या ठिकाणी मला हे तुम्हाला सावध करायचं आहे आणि हे सावध करणं हे एक माझं अत्यंत महत्त्वाचं काम आहे असं मी समजतो. याचा पुढचा भाग मी नंतर घेईन पुढच्या वेळी. सध्या सावध राहा आणि माहिती करून घ्या. माहिती करून घेतल्याशिवाय कुठल्या याच्यात जाऊ नका. नमस्कार. पुन्हा भेटूया.